नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकरण क्रमांक 9 पर्यावरणीय व्यवस्थापन हे प्रकरण आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण पाहिलं स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल प्रकरणाचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे. आपण घटक पाहिला हवामान, त्याच्यानंतर हवामानाचे घटक इत्यादी गोष्टी आपण पाहिल्या होत्या. त्याच्यावर आधारित तुम्हाला मी स्वाध्याय दिलेला होता. तो स्वाध्याय तुम्ही पूर्ण केलेला असेल, यात काही शंका नाही. आता पुढील घटक आहे हवामानातील बदल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रकरण आहेत विज्ञान 2मध्ये बरीचशी प्रकरणे हे माहिती वजा आहेत, माहिती भरपूर दिलेली आहे. जेणेकरून ही माहिती सांगत असताना जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक तुम्ही ऐकणं आवश्यक आहे. ओके, ठीक आहे. काय म्हटले पाहता, घटकाचं नाव लिहिलं वहीमध्ये, हवामानातील बदल, पान नंबर 96. कुठे आलो आहे आपण? पान नंबर 96वरती. अतिशय सोपं प्रकरण आहेत, व्यवस्थित ऐका. पाहताना ऐकत असताना हा जो पॉईंटर आहे की नाही, ह्या पॉईंटरकडे लक्ष द्यायचं की जिथे आपल्याला त्या वाक्याबद्दल त्याचं स्पष्टीकरण देणं सोपं आपल्याला पडत आहे आणि मी तुम्हाला ते सांगत आहे. मग तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपण कुठे आलेलो आहेत, कोणता घटक सुरू आहे ते. ओके, थोडंसं सेट करतो मी हे. ओके, काय म्हटले हवामान हे सतत बदलत नाही. महत्त्वाचं वाक्य, हवामान जे आहे ते काय आहे, ते सतत बदलत नाही. हवामान सतत बदलत नाही, ते एका प्रदेशात दीर्घकाळासाठी सारखेच असते. म्हणजे एखादा थंड प्रदेश असेल तर दीर्घकाळासाठी ते सतत त्या ठिकाणी थंडी असणार आहे. असं होणार नाही की आज खूप थंडी पडली, उद्या खूप ऊन पडलं आणि परवा पाऊस पडला. म्हणजे हवामान दीर्घकाळासाठी काय असतं, ते बदलत नाही असं आपल्याला म्हणता येईल. हे काही तर म्हटलं ना, दीर्घकाळासाठी ते सारखेच असते. यावरून असे लक्षात येते की हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो. ओके, तर हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी. आता हवेचा संबंध फक्त काय असतो, निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी. एखाद्या ठिकाणी भरपूर वादळ होतं, हवा भरपूर येते, पण तशीच हवा इतर ठिकाणी नसणार आहे. मग कशाशी संबंधित आहे, त्या ठिकाणाशी आणि त्या वेळेशी. तसं हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो. हवेत अल्पकाळ बदल होतात, तर हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ जातो. हवामान हवा जी आहे ती काय आहे, अल्पकाळ बदल होतात. हवेमध्ये काय होतात, अल्पकाळासाठी बदल होतात. तर हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागतो किंवा काळ लागतो. ओके, पुढे काय म्हटले पहा, हवामान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. ओके, क्लिअर. आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या काय आहेत, प्राथमिक गरजा आहेत. तसेच विविध व्यवसायावर हवामानाचा परिणाम होत असतो. हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर विमानासाठी धावपट्ट्या बनवणे हा घटक आपण शिकवलेला आहे. तरी उजळणे म्हणून तुम्हाला मी पुन्हा बंदर निर्मिती, मोठे पूल उभारणे, इमारती बांधणे आदी योजनांमध्ये हवामानाच्या विविध घटकांचा, जसे वाऱ्यांची दिशा असेल, गती असेल, तापमान आहे, हवेचा दाब आहे इत्यादी बाबीचा विचार केला जातो. आणि आपण हेही पाहिलं होतं, जरा डोके चालवा, हवामानाचा कोणकोणत्या घटकावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो, हा परिणाम कमी करण्यासाठी काय करावं लागेल हे आपण पाहिलं होतं. आता पान नंबर 97वरती आपण पोचलेलो होतो. ओके, आता पान नंबर 97वरती आपण जाऊया. पाहिलं म्हटलं आहे, विचार करा व चर्चा करा. काय सांगितलं, विचार करा. त्यांनी पॉइंटरकडे लक्ष द्या. मानवाची प्रगती हवामान व भौगोलिक अनुकूलतेशी निगडीत असते. आपल्याला माहिती ना, मानवाची प्रगती व्हायची असेल तर हवामान व्यवस्थित पाहिजे, भौगोलिक परिस्थिती व्यवस्थित पाहिजे. आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय, काही ठिकाणी पूर येत आहेत, त्या ठिकाणचं हवामान असेल ते बदलतं आहे. त्या ठिकाणी मानवाची प्रगती खुंटत चाललेली आहे, कमी होत चाललेली आहे, जर हवामान व्यवस्थित नसेल तर. ओके, शतकांच्या हवामानाच्या अनुभवाच्या आधारे मानवाने आपल्या जीवनाचे वेळापत्रक आखले आहे. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही, आपल्या भारतामध्ये वगैरे लहान हवामानाचा विचार करून वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. म्हणजे मानवाने काय केलेलं आहे,
हवामानाचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यानुसार मानव काय करतोय, शेती करतोय. कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडत आहे, कोणत्या भागामध्ये कमी पाऊस, त्याच्यावरून सुद्धा काय केलं जातं, त्या ठिकाणी त्या भागामध्ये पिकं घेतली जातात. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, जीवनाचं वेळापत्रक आखलेलं आहे. ओके, पुढे हवामानाच्या शेतीच्या उत्पादनावर होणारा परिणाम लक्षात घेता हवामानाचा अभ्यास करणे शास्त्रज्ञांना आवश्यक वाटते. आताच ते सांगितलं. पुढे इथं म्हटलं पहा, दिनविशेष महत्त्वाचं आहे. 23 मार्च 23 मार्च पहा इथे आहे की नाही, 23 मार्च हा दिवस जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. परीक्षेला विचारतात, 23 मार्च हा दिवस टिंबटिंब दिन म्हणून साजरा करण्यात येतो. काय उत्तर आहे, जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढे काय म्हटले पहा, हवामानशास्त्र संदर्भात माहिती घेऊन त्या आधारे जागृती करण्यासाठी तक्ते तयार करा. म्हणजे जागृती करण्यासाठी हवामानशास्त्र संदर्भात हवामानशास्त्राचा अभ्यास करून तुम्ही त्याचे तक्ते तयार करू शकता, जनजागृती करू शकता. ओके, क्लिअर. पुढे पहा, हा तक्ता आहे की नाही, हे चौकट आहे, ही अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली, तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे. फक्त तुम्हाला ते स्वयं अध्ययनासाठी आहे, त्याचं वाचन तुम्ही व्यवस्थित घरी करू शकता. ओके, पुढे काय म्हटलं पाहता खाली, पॉइंटरकडे लक्ष द्या. एखाद्या ठिकाणाचे हवामान ठरवित असताना पूर्वी अभ्यासलेल्या हवामानाच्या विविध अंगाचा अभ्यास करावा लागतो. त्याचे निरीक्षण करून नोंद ठेवण्यासाठी जगातील बहुतेक देशांनी हवामान खाते स्थापन केले आहे. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा हवामान खाते आहेत. ते हवामान खाते काय करतात, हवामानाच्या विविध अंगाचा काय करतात, अभ्यास करत असतात. यांना वेधशाळा असे म्हणतात. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा वेधशाळा आहे पहा, तुम्हाला ते माहिती असेल. यांना वेधशाळा असे म्हणतात. या वेधशाळा आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणांनी सुसज्ज असतात. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, ही वेधशाळा कशी आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही यूट्यूबवरती ह्या चॅनलवरती जाऊन त्या ठिकाणी सर्च करू शकता. वेधशाळा टाईप वगैरे करून तुम्ही ते चेक करू शकता की त्याची रचना कशी असते, त्याच्यामध्ये कोणकोणती यंत्रसामुग्री आहे, याची पूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. पुढे वर्तमानकालीन हवामानाच्या स्थितीचे गतकालीन हवामानाच्या संदर्भात विश्लेषण केल्यास भविष्यकालीन बदलांचा अंदाज करता येतो. पण हवामान म्हणजे काय, हवामान म्हणजे वातावरणाच्या विविध घटकांचे संमिश्र स्वरूप असल्याने त्याबाबत अंदाज करणे फार गुंतागुंतीचे असते. बऱ्याच वेळा हवामानाचा अंदाज चुकतो. तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच वेळा सांगितलं जातं की पाऊस पडेल, पाऊस पडत नाही. जे कसं आहे, अंदाज करणं फार गुंतागुंतीचे आहे. एखाद्या ठिकाणचे हवामान सावकाश व मर्यादित स्वरूपात बदलत असेल तर तेथील बदलांचा अंदाज करणे सोपे असते. पण ज्या ठिकाणी काय म्हटलं आहे, हवामानात होणारे बदल गुंतागुंतीचे व परस्परावलंबी असतील आणि ते शीघ्रगतीने घडत असतील तर त्यांच्यातील बदलांचा अंदाज करणं कठीण असतं. ओके, मुद्दा क्लिअर झाला हा. पुढे पान नंबर 98वरती आपण आता पोहोचतोय. पहा कोणता घटक आहे पुढचा, हवामानशास्त्र, मेट्रोलॉजी. इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला, मेट्रोलॉजी. पहा काय म्हटलं इथं आता, हवेतील विविध घटक, पेन घेतो माझा. ओके, हवेतील विविध घटक, हवेमध्ये विविध घटक आहेत हे तुम्हाला माहिती आहे. निसर्गचक्र आपण पाहिलं, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. परीक्षेला व्याख्या विचारतात हवामानशास्त्र. पुन्हा एकदा सांगतो, हवेतील विविध घटक, निसर्गचक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास आणि विश्लेषण
करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र. ओके. आता याच्यामध्ये काय आहे, यात हवामानविषयक वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट या व अशा अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. आपल्याला सांगितलं जातं ना बऱ्याच वेळा की इकडे वादळ येणार आहे, त्या ठिकाणी चक्रीवादळ येणार आहे वगैरे वगैरे, इकडे ढगाळ वातावरण राहील, तिकडे पाऊस जास्त पडेल, इकडं मेघगर्जनेसह पाऊस पडेल, इकडे साधा स्वरूपाचा पाऊस पडेल, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, विजाचा कडकडासह पाऊस पडेल, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो. यावरून भविष्यकाळातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात. याचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी, जनता शेतकरी, मासेमारी व्यवसाय असेल, तुम्हाला माहिती आहे की बरेचसे आपले मच्छीमार बांधव जे आहेत ते समुद्रामध्ये माशांचा व्यवसाय करत असतात. त्या ठिकाणी सुद्धा त्यांना हवामान खात्यातर्फे माहिती दिली जाते की बाबा वादळ सुटणार आहे समुद्रामध्ये, तुम्ही मच्छीमारी करू नका. बरोबर. जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो. ओके. पुढे हे 2 घटक आहेत की नाही, कार्यसंस्थाचे आणि जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची, हे दोन्ही घटक तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी ठेवलेले आहेत, ते वाचून काढा. बरोबर. हे जे आहे तुमच्या पाठ्यक्रमातनं जे 25% अभ्यासक्रम कमी झाला की नाही, त्यातनं वगळण्यात आलेलं आहे. ओके. पुढे जाऊया आपण. भारतीय हवामान खाते, इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट. काय म्हटलं पहा, पॉईंटकडे लक्ष द्या. माहितीवाचा प्रकरण आहे. भारतीय हवामान खाते म्हणजे भारतातील हवामान खाते. भारतीय हवामान खात्याची स्थापना 1875 ब्रिटिशांनी सिमला येथे केली. कोणी केली? ब्रिटिशांनी. किती साली? 1875 साली. कशाची? भारतीय हवामान खात्याची. त्याचे मुख्य कार्यालय कुठे पहा? पुणे इथे आहे, म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्याचं मुख्य कार्यालय. मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर व दिल्ली येथे यांची प्रादेशिक कार्यालये आहेत. दर दिवशी हवेची स्थिती कशी राहील हे दर्शवणारे नकाशे तयार केले जातात. मग ते हवामान खाता जे आहे ते काय केलं जातं की बाबा दर दिवशी बाबा त्या ठिकाणी जे काही इंजिनियर असतील किंवा जे काही संबंधित अधिकारी असतील, जे काही अभ्यासक असतील, जे काही शास्त्रज्ञ असतील, ते काय करतात, दररोज नकाशे त्या ठिकाणी हवेची स्थिती कशी आहे त्याचे नकाशे तयार केले जातात. आणि 24 तासामध्ये 2 वेळा असे नकाशे तयार करून प्रसिद्ध केले जातात. ओके. येथे हवामानासाठी लागणारी उपकरणे काय काय असतील तिथं, तर हवामानाचा अभ्यास करण्यासाठी लागणारी उपकरणे असतील. रडारच्या साहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केलेले अंदाज, भूकंप मापनाशी निगडीत हवामानाचे अंदाज, पर्जन्य म्हणजे पाऊस संदर्भातील अंदाजासाठी उपग्रहाच्या मदतीने हवामानाचे अंदाज. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाने अनेक उपग्रहावरती अवकाशामध्ये सोडलेले आहेत, त्याच्या साहाय्याने सुद्धा अंदाज घेतला जातो. हवा प्रदूषण इत्यादी विषयावर सातत्याने संशोधन चालू असते. लक्षात आलं भारतीय हवामान खात्यामध्ये काय काम चालतं ते. पुढे आपण पाहूया काय म्हटल्या. ओके. भारतीय हवामान खात्यातर्फे विमान उड्डाण खाते, नौकानयन खाते, शेती, पाटबंधारे खाते, समुद्रात तेल संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्था यांचा समावेश होतो. धुळीची वादळे असतील, वाळूची वादळे असतील, मुसळधार पाऊस असेल, उष्णतेची किंवा थंडीची लाट, सुनामी असेल इत्यादी संकटाची पूर्वसूचना विविध खात्याबरोबरच सर्व प्रसिद्धी माध्यमे म्हणजे सोशल मीडिया व नागरिकापर्यंत पोहोचवली जाते. तुम्ही पाहताय की टी व्ही असेल, विविध चॅनल्स असतील, अनेक प्रकारचे जे काही सोशल माध्यमं आहेत म्हणजे प्रसिद्धी माध्यमं आहेत तिथपर्यंत माहिती पोहोचवली जाते. ती माहिती आपण बऱ्याच वेळा ऐकतो की या दिशेने वादळ येणार आहे, त्या दिशेने वादळ येणार आहे, इकडे जास्त पाऊस पडणार आहे वगैरे वगैरे. यासाठी अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असे अनेक उपग्रह तुम्हाला सांगितलं ना भारताने अवकाशामध्ये सोडलेले आहेत. यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीचे पृथक्करण व विश्लेषण करण्यासाठी
भारतामध्ये अनेक ठिकाणच्या वेधशाळा उत्तम दर्जाचे काम करत आहेत. मग हे तुम्हाला जर पाहायचं असेल की नाही, तिथे वेबसाईट दिली पहा, www.imdpune.government.in. लक्षात आलं? इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट म्हणजे IMD असं म्हटलेलं आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. ओके, पुढे जाऊया आपण. मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज. काय? मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज. घटकाचं नाव वहीमध्ये लिहा. लिहिलं? ओके. काय म्हटलं पहा, भारतातील मान्सून संबंधी, पेन घेईल माझं मी, भारतातील मान्सून संबंधी हंगामातील अंदाज वर्तवण्याची परंपरा 100 वर्षापूर्वीची पेक्षा जुनी आहे. म्हणजे परंपरा काय आहे? 100 वर्षापेक्षा जुनी आहे. पुढे काय म्हटलं आहे, 1877मध्ये पडलेल्या दुष्काळानंतर, म्हणजे 1877मध्ये महाभयंकर असा दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळानंतर IMDचे संस्थापक, IMD म्हणजे काय? इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. IMD म्हणजे काय? इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे संस्थापक HF ब्लेनफोर्ड यांनी 1884मध्ये हिमालयातील बर्फवृष्टी हा घटक गृहीत धरून सर्वप्रथम असा अंदाज वर्तवला होता. किती साली? 1884 साली पहा. त्याच्यानंतर 1930 या दशकामध्ये IMDचे तत्कालीन संचालक, म्हणजे त्या काळचे संचालक सर गिल्बर्ट वॉकर यांनी जगभरातील विविध हवामानशास्त्रीय घटक व तेथील मान्सूनचा संबंध अधोरेखित करून म्हणजे अभ्यास केला. त्यांच्या उपलब्ध निरीक्षणाच्या आणि पूर्वीच्या नोंदीच्या आधारे येणारा मान्सून कसा असेल याचे गृहीतक मांडले, अंदाज बांधला. आणि पहा इथं लक्षात येईल, 1990च्या दशकात डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या पुढाकाराने जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवण्यात आले आणि 1990 ते 2002पर्यंत हे प्रारूप वापरले जात होते. एक प्रारूप तयार केलं गेलं. कशा संदर्भात? जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवरती, म्हणजे अभ्यास केला असेल त्यांनी. आणि हे जे प्रारूप आहे ते 1990 ते 2002पर्यंत हे प्रारूप वापरले जात होते. लक्षात आलं? पान नंबर 98वरील. आता आपण पान नंबर 99वरती आपण जाऊया. सोपं आहे, माहिती वजा आहे. काय म्हटलं पाय चौकटीमध्ये? संख्यात्मक प्रारूप, गणितीय मॉडेल. पाहिजे काय म्हटले? फक्त माहिती वजा आहे, माहिती लक्षात घ्या. हवामानातील चालू घडामोडी आणि त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियांचा अंदाज घेऊन संख्यात्मक प्रारूपाद्वारे अंदाज वर्तवण्यात येतो. ओके. हवामानाची चालू निरीक्षण असतील, चालू निरीक्षण वापरून परमसंगणका सहाय्याने गणिती प्रक्रिया केली जाते, आकडेमोड केली जाते. बाबा काय आहे? आणि गणितीय प्रकारात मोडणारी प्रारूपे दैनंदिन भौगोलिक घडामोडीवर आधारित महासंगणकीय तंत्रज्ञानाने मांडली जातात. लक्षात आलं? इथे चौकटी कंसामध्ये माहिती दिली पहा. समुचित प्रारूप. काय म्हटलं पहा? अनेक प्रारूपामध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर प्रभाव जास्त असतो अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज देण्यात येतो. सध्या IMD तर्फे दिला जाणारा अंदाज अशाच प्रकारे अनेक प्रारूपांचे एकत्रित फलित असते. याला समुचित प्रारूप म्हणतात. याला काय म्हणतात? समुचित प्रारूप असे म्हणतात. जायचं पुढे विद्यार्थी मित्रांनो. ओके. काय म्हटलं पहा? सध्या IITM तर्फे, आता IITMचा फुल फॉर्म काय सांगता येईल? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी तर्फे नवीन प्रारूपे तयार केली जात आहेत. सध्याची प्रारूपे अधिक उपयुक्त बनवणे, काही नवीन प्रारूपे आणि तंत्रज्ञान विकसित करणे अशा अनेक दोन्ही स्तरावरती काय सध्या काम सुरू आहे. यासाठी तुमचे रडार यंत्रणा असेल, उपग्रह तंत्रज्ञान असेल, यांच्या विकासावरही भर दिला जात आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये अनेक संशोधन संस्था आहेत. अनेक संस्था या संशोधनाचं काम करत आहेत. रडार यंत्रणा असेल, उपग्रह टेक्नॉलॉजी असेल, अशा अनेक संस्था मिळून काय करत आहेत, अनेक वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे काय म्हटले पहा, गतकाळात विविध प्रदेशात समुद्राचे तापमान, वातावरणाचा दाब आणि त्या वर्षीचा मान्सून कसा होता यांचा एकत्रित अभ्यास करून त्या तुलनेत सध्या त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत त्याला अनुसरून सद्यस्थितीत मान्सून कसा असेल याचा अंदाज लावला जातो. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस पावसाळा जवळ येतो त्यावेळेस शास्त्रज्ञ हवामानाचे जे काही वेधशाळा आहेत ते सांगतात की 95% पाऊस पडेल, 96% पाऊस पडेल, 98% पाऊस पडेल, एवढा पाऊस पडेल, प्रमाणापेक्षा कमी पडेल, प्रमाणापेक्षा जास्त पडेल. हवामान कसे असेल, ढगाळ असेल, थंड असेल, वारे कोणत्या दिशेहून कोणत्या दिशेला वाहील, आज परतीचा पाऊस कधी येईल, लक्षात आलं. मग हे कशावरून ठरवलं जातं, ह्या हवामानाच्या नोंदी कशा आहेत त्याला अनुसरून सद्यस्थितीमध्ये मान्सून कसा असेल याचा अंदाज लावला जातो. ओके, पुढे काय म्हटले पहा, हे नेहमी लक्षात ठेवा. हा घटक पाठ्यक्रमातून वगळण्यात आलेला आहे. तुम्हाला हा घटक स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे. हा तुम्ही वाचून काढू शकता. ओके, पुढचा घटक घ्या. सोपा आहे पहा, घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचरा आहे की नाही आपल्याकडे पडणारा, त्याचं व्यवस्थापन करणं एक काळाची गरज आहे. मग त्यांनी काय म्हटलं पहा, प्रदूषण म्हणजे काय तुम्हाला विचारलं आहे, सांगा पाहू. 8वीला झालं हे पहा, आपल्या सभोवतालचा परिसर कोणकोणत्या प्रकारे प्रदूषित होतो. आपण ज्या परिसरामध्ये राहतो की नाही मग त्याला त्या ठिकाणी प्रदूषण होतं. मग कोणकोणत्या प्रकारे ते प्रदूषित होतं तुम्हाला सांगता येईल सहज. त्यांनी एक कृती सांगितली पहा, काय सांगितलं पाहू इथं आपण. पहा इथं तुमच्या लक्षात येईल, तुमच्या वर्गातील कचऱ्याच्या डब्यात जमा झालेल्या कचऱ्याचे निरीक्षण करून त्यात कोणकोणते पदार्थ आहेत याची यादी करा. आता तुम्ही वर्गामध्ये बसला असेल आणि वर्गामध्ये कचऱ्याची काही जो काय असेल ना, डस्टबिन असेल, डबा असेल, त्याच्यामध्ये कोणकोणता कचरा असेल. आता वर्गामध्ये असणारा कचरा वेगळा आहे. कागद असतील, पेन्सिल आपण ते टोक करतो की नाही त्याच्यात ते कचरा असेल, त्याच्यानंतर पेनाचे टोपन्स असतील किंवा अनेक प्रकारे कचरा त्याच्यामध्ये असेल, कागद असतील, वहीची पानं असतील, पुस्तकाचे, जे काही तुम्ही त्या ठिकाणी वर्गामध्ये कचरा करता तो डस्टबिनमध्ये जातो. मग काय सांगितलं आहे, या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी करता येईल याबद्दल शिक्षकांशी चर्चा करा. कशी करता येईल ते आपण पुढे पाहणार आहोत. आपल्या घरच्या कचऱ्याबाबत असे करता येईल का याचा विचार करा. आता विद्यार्थी मित्रांनो, कचरा प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा असू शकतो. इथं दाखवलं पाहिजे, इथं चित्र तुम्हाला मी मोठं करून दाखवलं, थोडंसं ओळखू येतं का बघा. पहा इथं काही एक कागद दिसत आहेत पहा, इथं घन कचरा दाखवलेला पहा, प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत, दुसरे जे छोटे छोटे डबे दिसत आहेत, त्याच्यानंतर या ठिकाणी कचरा गोळा केलेला याला घन कचरा म्हटलेले कागद आहेत, प्लॅस्टिकच्या बॉटल आहेत, अनेक प्रकारे कचरा या ठिकाणी, विविध प्रकारच्या बाटल्या या ठिकाणी दिसत आहेत. हा काय आहे, आपल्या परिसरामधील घनकचरा आहे. लक्षात आला आकृती. ठीक आहे, आपण पान नंबर 100वरती थोडंसं जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सत्र 1साठी पोर्शन जास्त आहे, त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे. लक्षात आलं. सत्र 1ला आपल्याला विज्ञानसाठी पोर्शन जास्त आहे, प्रकरणं जास्त आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे. आणि सोपं आहे पहा. इथं म्हटलं की नाही, खालील 2 छायाचित्र, 2 चित्र तुम्हाला दिलेले आहेत इथे. पहा इथे कोणता फरक दर्शवतात.
छायाचित्र ब मधील परिस्थिती कायम ठेवण्यासाठी काय करावं लागेल? पहा आता हे जर चित्र तुम्ही पाहिलं चित्र, तर काय दिसतं इथं पहा, अनेक प्रकारचा कचरा इथे साठलेला दिसतोय तुम्हाला, बरोबर? कपडे आहेत, कचरा आहे, कागद आहे, प्लॅस्टिकच्या पिशव्या भरपूर आहेत, बरंच काय टाकलेलं आहे या ठिकाणी. हे चित्र कसं दिसतंय तुम्हाला? खराब दिसते, चांगलं दिसत नाही. आणि मग त्यांनी काय विचारलं आपल्याला, हे दुसरं चित्र पहा, हे चित्र कसं वाटतंय? स्वच्छ वाटते, छान वाटतं, बरोबर? फ्रेश वाटतं की नाही? मग हे योग्य का हे योग्य आहे? तर तुम्ही काय म्हणाल, सर ब चित्रामध्ये परिसर कसा आहे? स्वच्छ परिसर आहे. मग स्वच्छ परिसर असेल तर मन कसं राहतं? प्रसन्न राहतं, रोगराई पसरत नाही, प्रदूषण होत नाही. इथं म्हटले 9.3 कचरा असणारा परिसर व स्वच्छ परिसर. वरचं चित्र जे आहे तो कचरा असणारा परिसर आणि खालचं जे चित्र आहे ते काय आहे? स्वच्छ असणारा परिसर आहे. आता इथं आपण पाहूया घनकचऱ्याची व्याख्या आपण महत्त्वाची आहे. व्याख्या महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. काय म्हटले पहा, मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून, म्हणजे मानवाच्या रोजच्या कृतीत की नाही, त्या कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना घनकचरा म्हणतात. परीक्षेला व्याख्या विचारतात, घनकचरा म्हणजे काय? तर काय व्याख्या आहे? मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना घनकचरा म्हणतात. ओके. जर महत्त्वाचं आहे पुढे, जर आपण योग्य पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावली तरच हेच टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात. जर योग्य विल्हेवाट लावली तरच. सध्या संपूर्ण जगासमोर घनकचरा ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. काय झालं जगासमोर? समस्या काय निर्माण झाली आहे? घनकचरा. आज आपण पाहतोय की नाही, बऱ्याच ठिकाणी कचरा साठला जातोय. आता आपल्या परिसरामध्ये, बारामती परिसरामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याकडे दररोज ते कचऱ्याची गाडी येते, त्याच्यामध्ये काय करतो आपण? कचरा टाकतो. तो कचरा एका ठिकाणी एकत्रित केला जातो. पण हे कचऱ्याची जी संख्या आहे, जे कचऱ्याचे ढीग आहेत ते वाढत चाललेले आहेत. म्हणजे संपूर्ण जगासमोर या घनकचऱ्याची काय आहे? समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे काय घडतं आहे? पाणी आणि जमीन दोन्ही प्रदूषित होत आहे. पुढे काय म्हटले पहा, घनकचरा ही आर्थिक विकास, म्हणजे आपला जो आर्थिक विकास आहे की नाही, घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने खूप मोठी गंभीर बाब आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषण होऊन निसर्ग तसेच मानवी अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. काय झालेला आहे? मानवी अधिवासाला धोका निर्माण झालेला आहे. लक्षात आलं? इथं खाली म्हटले पहा, माहीत आहे का तुम्हाला? म्हटलेलं आहे. हा माहीत आहे का तुम्हाला? घटकांनी निरीक्षण करावं, यादी करा. हे 2 चौकटी काय केलेल्या आहेत? मूल्यमापनातून वगळण्यात आलेला आहे, पाठ्यक्रमातून वगळण्यात आलेला आहे. तरी आपण वाचूया पहा, महत्त्वाचं आहे पहा, म्हणजे स्वयंअध्ययनासाठी आहे तुमच्यासाठी, तरी आपण वाचूया. प्रमुख महानगरामधील निर्माण होणारा घनकचरा इथे दिलेला आहे. मुंबईमध्ये सुमारे 5000 टन, पुण्यामध्ये 1700 टन आणि नागपूरमध्ये सुमारे 900 टन इतका कचरा जमा होतोय. आणि 26 जुलै 2005 मुंबईमध्ये खूप मोठा पूर आला होता, पूरस्थिती निर्माण झाली होती. या आपत्तीचे एक महत्त्वाचे कारण होते, ते म्हणजे अयोग्य घनकचरा व्यवस्थापन. मुंबईमध्ये जे प्लॅस्टिक जास्त प्रमाणामध्ये वाढलं होते की नाही, ते एक प्रमुख कारण या पूरस्थितीसाठी होतं, लक्षात घ्या. त्यामुळे साचलेला घनकचरा हा विविध आपत्तीचे प्रमुख कारण ठरू शकतो. लक्षात आलं? इथं म्हटलं आहे निरीक्षण करावं, यादी करा. हेही पाठ्यक्रमातून वगळण्यात आलेलं आहे. हे तुम्हाला केवळ स्वयंअध्ययनासाठी आहे. काय म्हटलं पहा, तुम्ही जेथे राहता त्या इमारतीचे किंवा परिसराचे संरक्षण करा. आपल्या परिसरामध्ये आपण सहज पाहतो, नष्ट होणारा व नष्ट न होणारा असं कचऱ्याचे वर्गीकरण करायला त्यांनी सांगितलेलं आहे. साधारणपणे एका आठवड्यात किती प्रमाणात घनकचरा साठत आहे यासाठी कारणीभूत घटकांची यादी करा म्हटलेले आहे. ओके.
पुढे या पानावरचा शेवटचा घटक आपण पाहू आणि व्हिडिओ थांबूया. इथं म्हटलं ना घनकचरा म्हणजे नेमके काय. घनकचऱ्यात कशा कशाचा समावेश होतो तुम्हाला सांगितलं ना. प्लॅस्टिक बॉटल असेल, काचा असेल, अनेक प्रकारचा कचरा आपल्या परिसरामध्ये दिसतो, तो म्हणजे घनकचरा. इथं म्हटलं पहा, दैनंदिन जीवनात आपण अनेक पदार्थांचा, वस्तूंचा वापर करत असतो. आपल्या वापरात आलेल्या या पदार्थाच्या, वस्तूचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यातील काही टाकाऊ असतात तर काही पुनर्वापर करण्यायोग्य असतात, परंतु त्यांचा योग्य विनिमय केला गेला नाही तर त्याचे विपरीत परिणाम पर्यावरणावरती होतात. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. आणखीन जास्त घेतलं तर व्हिडिओ लांब जातो, मोठा होतो. ओके. पहा आता स्वयंमाप घरचा अभ्यास घ्या. प्रश्न क्रमांक 1. तुम्हाला तो फरक तुम्हाला मी लिहायला सांगितलेला होता, हवा आणि हवामान. त्याच्यानंतर घ्या इथं म्हटलं की नाही, प्रश्न क्रमांक 1 घ्या, पान नंबर 107. आपले जे स्वाध्याय आहे की नाही त्याच्यामध्ये पान नंबर 107 वरती आहे पहा. त्या ठिकाणी जो फरक हवा की नाही, जोड्या लावा. पहिला जो प्रश्न आहे पान नंबर 107 वरती तुम्ही पाहू शकता. त्या पहिल्या प्रश्नामध्ये आहे, अ व ब स्तंभाची योग्य सांगड घालून त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा. हा प्रश्न तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करा. स्वाध्याय घेताना याचं उत्तर आपण सांगणार आहोत. बरोबर. प्रश्न क्रमांक 2 काय सांगता येईल तुम्हाला? 1-2 मिनटं प्रश्न आहे का बघतो. प्रश्न क्रमांक 2 टीप लिहा. हवामानशास्त्र. टीप लिहा हवामानशास्त्र. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 प्रदूषण म्हणजे काय. लिहिलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 23 मार्च हा दिवस टिंबटिंब दिन म्हणून साजरा करण्यात येतो. लिहिलं. त्याच्यानंतर आणखीन काय देता येईल, लिहा. व्याख्या लिहा. पुढचा प्रश्न, व्याख्या लिहा. घनकचरा म्हणजे काय. घनकचरा म्हणजे काय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आला आजचा स्वाध्याय. स्वाध्याय वहीमध्ये व्यवस्थित लिहा. तारीख वाईज त्या ठिकाणी तारीख टाकायची आणि व्हिडिओ पाहत असताना तुमचं पाठ्यपुस्तक तुमच्या समोर असणं आवश्यक आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू.